सुद्धा आता मला वाटत म्हणून मला अशी शंका आली की घट कसा आहे, जड आहे. आता घट जड आहे ना, तर त्याला घटाला अभिमान नाही ना, शक्य नाही ना, म्हणून शंका आली. आता आभास चेतन आहे, कारण तो कोणाचा आहे, कुटस्थाचा आहे, आणि कुटस्थ चेतन आहे. आणि या ठिकाणी चैतन्य आश्रित आहे, आणि अज्ञान कसं आहे, चैतन्य आश्रित आहे. आणि मग कुटस्थाच्या आश्रित आहे म्हणल्यावर आभासाच्या आश्रित आहे, कारण कुटस्थात आहे ना तो. पण आता इथं इथं सांगायला लागले की घट कसा आहे, जड आहे. मग त्या जडाच्या ठिकाणी अभिमान नाही ना. आणि मग इथं या ठिकाणी तुम्ही अज्ञानाने आवरण घटाच्या ठिकाणी सुद्धा आहे म्हणायला लागले ना, म्हणून मला शंका आली. असं शिष्याने या ठिकाणी कथन केलंय. आता हे आपण काल बघू लागलो की अज्ञानाचा आश्रय कोण आहे, तर चैतन्यच आहे, कारण चैतन्य आश्रित आहे ना अज्ञान. आता या ठिकाणी सांगितलं पदार्थ आभास आणि घटादी पदार्थ नाहीत, कारण कसं आहे, ते अज्ञानाचे कार्य आहे. आता हे सगळं काय अज्ञानाचं कार्य कोणतं कोणतं आहे, आभास किंवा घटादी पदार्थ हे नाहीत, कारण ते काय आहे, अज्ञानाचे कार्य. आता पहा कसे सांगितले, घट आणि आभास हे अज्ञानाचे काय कार्य आहे. आता जे ज्याचं कार्य असतं ना, ते त्याचा आश्रय होत नाही. आता हे कार्य आहे कोण, आभास आणि घट. मग हे त्याचा आश्रय कसा होईल, नाही. तर म्हणून त्या मातीस, ज्या मातीचा घट कार्य असतो, त्याच मातीस तो घट आश्रय होत नाही, कारण घट कशाचा आहे, मातीचा आहे. मग त्याला आश्रय कसा होईल, म्हणून अज्ञानाचा आश्रय विषय दोन्ही चैतन्यच आहे. अज्ञानाचा आश्रय कोण आहे, चैतन्यच आहे. विषय तरी कोण आहे, चैतन्यच आहे. आणि म्हणून सच्चिदानंद रूपानं ते ज्ञान होऊ देत नाही, हे आवरण. म्हणून सच्चिदानंद रूपानं ज्ञान नाही होऊ देणं, त्याला काय म्हणायचं, आवरण. आता मी सत आहे, चित आहे, आनंद आहे, अशा प्रकारचं ज्ञान नाही होऊ देणं, याला काय म्हणायचं, आवरण. आवरण आपण बघितलं की आवरण म्हणजे झाकणं. जसं पाण्यावर शेवाळ आल्यामुळं पाणी झाकलं गेलं. आता पाणी का दिसना, तर वरून शेवाळ आले, आणि ते शेवाळ कशाच्या आधारानं राहिलं, तर पाण्याच्या आधारानं राहिलं. ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत दिले की जळावरची बाबडी काय करते, तर ती जळापासूनच झाली, जळालाच झाकी ती. तशा प्रकारचं ह्या अधिष्ठाना या ठिकाणी चैतन्य आश्रित आहे. जसं ती शेवाळ पाण्याच्या आश्रित आहे, पण पाण्यालाच आवरण टाकलं त्यानं, तसं हे चैतन्य आहे याच्या आश्रित, कारण याचा आश्रय अज्ञानाला आश्रय कोणाचा, चैतन्य. चैतन्य आश्रित आहे, पण चैतन्यालाच काय केलं त्यानं, आवरण टाकलं. म्हणून या ठिकाणी सांगायला लागले की सच्चिदानंद रूपानं ज्ञान नाही होऊ देणं. मी सत आहे, चित आहे, आनंद आहे, हे अज्ञानाचे चैतन्याच्या ठिकाणचे आवरण. म्हणून हे अज्ञानाचे चैतन्याच्या ठिकाणचं आवरण आहे, कारण मला मी जसा आहे तसा नाही कळू देणं. मी कसा आहे, तर सच्चिदानंद रूपाने आहे, आणि असं नाही कळणं याच नाव आवरण आहे. आणि हे आवरण अज्ञानाचं आहे, कारण मी जसा आहे तसा नाही लक्षात येणं, यालाच काय म्हणायचं, आवरण. आणि ते अज्ञानाचं आवरण आहे. म्हणून कसा आहे, तर मी सच्चिदानंद आहे, आणि मला मी सच्चिदानंद रूपानं नाही कळू देणार, हे अज्ञानाचं आवरण आहे. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं श्री गुरु सांगत असताना आता पुढं सांगते की आभास अधिष्ठानाचे अंतःकरण आप झालेले विशेष ज्ञान. आभास म्हणजे काय, तर विशेष ज्ञान आपण बघितलं की अंतःकरणामध्ये आभास काय आहे, तर प्रतिबिंब आपण त्याला म्हणतो की आरशामध्ये प्रतिबिंब
जसं या बिंबाचं प्रतिबिंब आरशामध्ये उमटतं, तसं या ठिकाणी बुद्धी कशी आहे, अंतःकरण कसं आहे, शुद्ध सत्वगुणाचं असल्यामुळं स्वच्छ आहे. आणि त्या स्वच्छ सत्वगुणाच्या अंतःकरणामध्ये त्या चैतन्याचं काय झालं, प्रतिबिंब झालं. आणि म्हणून अंतःकरण बी आणि अंतःकरण वृत्ती बी दोन्ही बी कशा आहेत, तर शुद्ध आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी तिथं ते प्रतिबिंब उमटलं. आणि म्हणून जिथं जिथं अंतःकरण जातं त्या ठिकाणी आभास सुद्धा असतोच. अंतःकरण काय करतं, अज्ञानाचं आवरण दूर करतं आणि आभास काय करतं, त्याचं ज्ञान करून देतं. म्हणून अंतःकरण वृत्ती बरोबर आभास सुद्धा जातो. तसं अंतःकरण या ठिकाणी स्वच्छ आहे, तसं अंतःकरण वृत्ती सुद्धा तशीच आहे. आणि म्हणून त्या वृत्तीबरोबर आभास जातो आणि अंतःकरण वृत्ती काय करते, अज्ञान आवरण दूर करते आणि आभास काय करतो, त्याचं ज्ञान करून देतो. म्हणून हे जसं या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून हे ज्ञान होण्याची, बाह्य ज्ञान होण्याची रीती या ठिकाणी आपण पाहायला लागलो. म्हणून ही बाह्य ज्ञानाची रीती आहे, ही या ठिकाणी आपण काल बघू लागलो. की जसं उदाहरण दिलं आहे ना, की एखादा घट आहे अंधारामध्ये ठेवलेला आहे. अंधारात ठेवला आणि त्या घटाखाली मृत्तिकेच्या पात्राखाली एखादी जर वस्तू ठेवली. आता मृत्तिकेचं पात्र आहे, उदाहरणार्थ घट आहे, त्या घटाखाली जड वस्तू ठेवली. आता आपल्याला त्या घटाखालच्या वस्तूचं ज्ञान व्हायसाठी काय करावं लागेल, तर काठीनं घट फोडावं लागेल. आणि मग काठीनं घट फुटल्यानंतर त्या घटाखालच्या वस्तूचं ज्ञान होईल. मग आता तशा प्रकारचं त्या ठिकाणी काठीनं घट फोडायचा, तेव्हा आपल्याला प्रथम काय केलं, आपण काठीने त्या मृत्तिकेला बाजूला, त्या मृत्तिकेच्या घाटाला बाजूला केलं. आणि मग त्या ठिकाणी त्या घाटाच्या खालच्या वस्तूला पाहायसाठी जर ती अंधारामध्ये असली, तर मग प्रकाश घेऊन आपण दिव्यानं काय करतो, ती वस्तू काय आहे हे बघतो. म्हणजे काठी लागली आणि दिवा लागला, मग काठीनं काय केलं, त्या घटाखालची जी काही वस्तू पाहण्यासाठी तो घट बाजूला केला, कारण त्याच्यावर त्याचे आच्छादन आहे, तर ते काठीनं बाजूला केलं. आणि मग त्याच्यातलं हातामध्ये दिवा होता आपल्या, मग दिव्यानं काय झालं, मग तिथलं ज्ञान त्या ठिकाणी झालं, ती वस्तू काय आहे. तर मग तशा प्रकारचे काठीप्रमाणे काय घ्यायचं, ही अंतःकरण वृत्ती घ्यायची आणि त्या दिव्याप्रमाणे आभास घ्यायचा. कारण मग अज्ञानाचं आवरण जसं त्या ठिकाणी कोणी दूर केलं, तर अंतःकरण वृत्तीने केलं. आणि मग त्या ठिकाणी ज्ञान कोणी करून, ज्ञान कशामुळे झालं, तर आभासानं ज्ञान करून दिलं त्या वस्तू. तशा प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला दृष्टांत देऊन, कारण बाह्य पदार्थाच्या ज्ञानाची रीती या विषयामध्ये आपल्याला समजून सांगायला लागले. म्हणून आता काय घटना घडत्या, हे आपल्याला कसं एखादे आपल्याला आपल्याकडे ध्यान द्यायला मिळत नाही. आणि साधू संतांच्या ग्रंथामध्ये आपल्याला आपलं ज्ञान किंवा आपल्या काय काय घटना या ठिकाणी व्हायला लागल्या, तर ते या ठिकाणी आपण बाकीचं समजा पाहायला लागलो. पण इथं या ठिकाणी जसं ज्ञान व्हायला, तर कसं व्हायला लागलं, कळायला तर कोणाला कळायला लागलं, कशा कशा पद्धतीनं कळायला लागलं. म्हणून याच्याकडे या ठिकाणी आपण काही निरीक्षण करीत नाही. कारण बाहेरच या ठिकाणी आपण पाहायला लागलो, पण आपल्या शरीरामध्ये ज्या क्रिया व्हायला लागल्या, त्या काय काय व्हावं लागलं, कशाने व्हावं लागलं, आणि याच्यातलं या ठिकाणी स्थूल काय, सूक्ष्म काय, जाणणार काय, न जाणणार काय, मी काय, हे जर आपण या ठिकाणी विचार केला, याच्यामध्ये आपल्याला इथंच जो काही घोटाळा झालेला आहे, तर ते घोटाळ्यांच्या घोटाळ्यामुळं मला मी कोण आहे हे कळालं नाही. आणि त्यामुळं मी मला भलताच मानून बसलो, जो नाही तो मरणारा दिसणारा. आणि असं मानल्यामुळं नसलेलं दुःख या ठिकाणी मी ओढून घेतलं. आणि कशामुळं घेतलं, तर न कळण्यामुळं. आणि न कळणं म्हणजे अज्ञान. आणि ते अज्ञान तर घालीता आलं नाही. जोपर्यंत अज्ञान घालीता आलं नाही, तोपर्यंत जीवनामध्ये दुःखच वाढत राहते. आणि म्हणून साधू संतांना सांगितलं की अज्ञान नासलं पाहिजे. कारण जीवनामध्ये काय केलं पाहिजे, तर म्हणून नासावे अज्ञान. आणि साधू संतांच्या अभंगामध्ये सुद्धा आपण बघतो की देवाला प्रार्थना करताना त्याने विनंतीच केली
की तेव्हा काय कर की माझं अज्ञान दूर कर. कारण अज्ञान दूर केल्याशिवाय मला स्पष्ट ज्ञान होणार नाही. कारण हे अज्ञानच काय आहे, तर सर्व दुःखाचं हे बीज आहे. कारण अज्ञान गेलं पाहिजे. अज्ञान म्हणजे न कळणं. आता कोणाचं अज्ञान आहे, तर मला माझं अज्ञान आहे. मला मी कोण आहे कळत नाही. कारण मला जे काही मी वाटायला लागलं तर ते मी नाही. कारण मग या ठिकाणी मला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कारण मी मला ध्यानातच घेईना. आता आपण सगळं काही त्या ठिकाणी बरोबर पाहतो. काही सगळीकडे लक्ष आहे. पण आता देहाकडे लक्ष आहे का? देह काय वस्तू आहे? आणि देहाकडे जर पाहिलं तर ते या पंचभूतात आहे असं कळतं. आणि देहाकडे पाहिल्यावर देह पंचभूताचा आहे. आता देह पंचभूताचा आहे म्हणल्यावर मी काय वस्तू आहे आता? आता मी तर आहे इथं. कारण मी तर पंचभूताचा नाही. कारण मला तर कळतं. आणि मी जर पंचभूताचा असतो तर मला कळालं नसतं. ज्या अर्थी मला कळतं त्या अर्थी मी याच्यावर वेगळा असलो पाहिजे. आणि वेगळा आहे आणि हे तर मला कळायला लागलं. म्हणजे कळायला लागलं म्हणजे या ठिकाणी इंद्रिय बी आले. आणि इंद्रिय आले म्हणल्यावर त्याच्यामध्ये कळायला लागलं ते मन बी आलं. आणि ज्याला कळायलं तो सुद्धा मी आलो. म्हणून हे समजे या ठिकाणी या प्रकार आपल्याला ध्यानात घेऊन याच्यातली मी काय वस्तू आहे, मीही आईची काय जाती अवघड किती पाहता नाही होत उल्लंघन. माणूस या ठिकाणी सगळ्या गोष्टीबद्दल विचार करतात. थिएटर कशी आहे, महाग लागले का सस्ते लागले, चांगले कोणते राहते, त्याच्याबद्दल या ठिकाणी सगळं काही आपण त्याच्याबद्दल वापो करतो. परंतु मी बद्दल या ठिकाणी कोण आहे याच्याबद्दल त्या ठिकाणी काही वाटत नाही. कारण इतर व्यवहारामध्ये जर आपण त्या ठिकाणी चौकशी नाही केली, चौकस बुद्धी जर नसली तर तो व्यवहारात फसायची भीती असते. परंतु इथं या ठिकाणी अम, आपण चौकस बुद्धी नाही वापरल्यामुळं आपल्याविषयी तर मला मी न मरणारा असून मरणारच घोषित केलं. आणि मीच मला घोषित केल्यामुळं मरणार. आता मला दुःखाला दुसरं कोण कारण आहे, आता मीच आहे. तसं एखादा मानला की राजाच्या दरबारी जाऊन की तुमची जी काल चोरी झाली का, तर मी केली. आता मी केली म्हणल्यावर तर बरंच झालं. कारण तिथले जे काही चोर पकडायसाठी पोलीस होते, तर त्याला वाटलं बरं झालं राजाची चोरी या ठिकाणी आपल्याला तो पत्ता लावूनच होता. आणि आता जर चोर या ठिकाणी तो चोर स्वतः कबूल करायला म्हणल्यावर तर आता या ठिकाणी दुसरी साक्षी पाहत नाही काहीच नाही. तो स्वतः साक्षी द्यायला लागला की मी चोरी केली म्हणून. म्हणून या ठिकाणी जसं या ठिकाणी राजदरबारी जाऊन मी चोरी नाही केली पण तरी सुद्धा जर मानला तर तो पकडला जातो. अशा प्रकारचं या ठिकाणी मी ते नाही. परंतु आता याच्या ठिकाणी ममत्व ठेवलं, मी माझेपणा ठेवला आणि अविचारानं आपण या ठिकाणी कळून नाही घेतलं तर हेच अज्ञान आपल्याला दुःखाला कारण ठरतं. कारण जसं चोरी नाही करून तिथं त्या ठिकाणी जसं त्याला बंदीखान्यात टाकलं जातं, तसं मग इथं सुद्धा आपण जर मी बदल योग्य अशा प्रकारचा निर्णय जर झाला नाही, निश्चय झाला नाही, तिथं सुद्धा या ठिकाणी मग त्याला बंदीखान्यात पडत असतो. म्हणजे त्याला बंधन या ठिकाणी प्राप्त होतं. मग आता बंधन प्राप्त झालं या कल्पनेनं आणि मग आता या ठिकाणी विचारानं तो मुक्त होतो. आणि हा विचार या ठिकाणी ग्रंथात सांगितला. म्हणून मी बदल या ठिकाणी किती जागरूकता आता या मरणाऱ्या वस्तूबद्दल तर इतकी जागृती आहे, इतकं त्या ठिकाणी सजगपणा आहे किंवा चौकस बुद्धी आहे. इथं मी बद्दल या ठिकाणी काहीच वाटत नाही की म्हणून याच्यामध्ये काय नुकसान व्हायला लागलं आपलं किंवा किती फजिती या ठिकाणी व्हायला लागली. मला मीच कळालं नाही. मग आता मला मी नाही कळालो आणि मीच जे करायला लागलो ते समजा व्यर्थ आहे मग आता. कारण मला मी नाही कळालो. जसं एखाद्याला खूप त्या ठिकाणी धन कमवून आणलं आणि त्याला स्वतःचं घर नाही ओळखू आलं. बऱ्याच दिवसापासून गेला होता आणि दुसऱ्याच्या घरी धान्य आणून टाकलं आणि ज्याच्या घरी टाकलं तो लबाड होता. आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी मग ते म्हणलं हे माझंच धन आहे तुझं कुठे. मग तशा प्रकारचे त्याचे सगळे सायाचे व्यर्थ गेले, नुसतं घर नाही ओळखू आलं. म्हणून त्याचं सर्व धन व्यर्थ गेलं. तसं आता मी नाही ओळखू आल्यावर काय आपलं व्यर्थ जाणार नाही. सगळं व्यर्थ आपलं सगळं करणं सगळं त्या ठिकाणी व्यर्थच गेलं कारण मला मी नाही कळालो ना. म्हणून साधू संत सांगते, अरे मी नाही कळाल्यामुळं सगळं कसं आपलं माझं घर आहे असं नाही कळालं आणि ते द्रव्य सर्व त्या ठिकाणी घरात नेऊन टाकलं. त्याला बड माणसानं सांगितलं की माझं द्रव्य आहे. मग स्वतःचं घर नाही ओळखू आलं
त्या श्रीमंत माणसाला की खूप दिवस बाहेर गेल्यामुळं मग आता घरी आला तर त्याला ते स्वतःचं घर नाही ओळखू आला, दुसऱ्या घरात द्रव्य नेऊन टाकलं आणि तो त्या ठिकाणी फासला गेला, कारण त्या द्रव्यच त्यानं हडप केलं. मग तशा प्रकारचं इथं सुद्धा या ठिकाणी मला मी कोण आहे नाही कळालं, तर मग सगळं आपलं व्यर्थ गेलं. म्हणून सगळ्या आपण या ठिकाणी सायासाने करायला लागलो सर्व काही. अ, कर्म धर्म काही करीत असला पण स्वतःला मी बद्दल जर अज्ञान असलं तर सगळं व्यर्थ आहे. इथे अवघे वाया गेले दिसती सायास, तुका म्हणे नाश दिसे झाला वेताचा. म्हणून सर्व सायास व्यर्थ गेले. कारण मला माझ्याबद्दल भ्रांती आहे. कारण मला मी कोण आहे हे स्पष्ट कळालं नाही आणि जे मला मी वाटायला लागलं ते तर या ठिकाणी मरणार आहे. किंवा ते बऱ्याच वेळेस या ठिकाणी मेल्याला आपण पाहिलं. शरीराचा मृत्यू झालेला आपल्याला माहित नाही का? कारण आपल्याला माहित आहे की कितीतरी वेळेस मरायला लागलं किंवा नाथ महाराज सांगते की एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टीमध्ये किती बदल आहे, प्रचंड बदल आहे. आणि ज्याला बदल कळायला लागला त्याचा बदल नाही झाला. कारण माझा जर बदल झाला असता तर मला बदल कळाला नसता. कारण बालपणा मेला तरी मी नाही मेलो, कारण मी जर मेलो असतो बालपणा संग तर मला या ठिकाणी आठवण राहिली नसती. कारण मी आहे जिवंत म्हणून या ठिकाणी बालपणा सांगायला लागलो. तशा प्रकारच्या या ठिकाणी समजा मरणार जाऊन मी राहिलो म्हणजे मी न मारणार आहे. असं असताना सुद्धा बरंच मला मी शरीर मानायला लागलो किंवा या जगातल्या वस्तूपैकी मी या ठिकाणी मला मी तशीच मानायला लागलो पंचभूताची वस्तू. तर हे किती चुकलेलं आहे. म्हणून या ठिकाणी सर्व दुःखाला कारण अज्ञान आहे. म्हणून ज्यानं आपलं अज्ञान काढलं तर मग त्याचं दुःख राहिलं तरी जमतं. कारण दुःख या ठिकाणी कसं आहे, एका शरीरापुरतं इथलं दुःख एखाद्याला असलं किंवा आपण पाहतो की जो एखादा मुक्त पुरुष बी असतो तर त्याला बी एखाद्या वेळेस काय असतं की अदृष्टाचं त्या ठिकाणी भोग राहिल्यामुळं एखादा रोग असू शकतो, काही दुःख असू शकतं त्याच्या अदृष्टात काय असेल तर, परंतु बंधन नाही. म्हणून दुःख राहिलं तर हरकत नाही पण बंधन राहू नये. कारण बंधन सगळ्यात वाईट आहे. कारण दुःख काय आहे, दुःख ज्ञानीपुरुषाला जरी दिसलं तरी पण या देहापुरतं तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची वय कीर्ती मागे. कारण देहापुरतं त्या ठिकाणी आदृष्ट असल्यामुळं देहातच त्या ठिकाणी भागल्या जाऊन संपत असतं ते. परंतु बंधन जर असलं तर पुन्हा त्या ठिकाणी देह भेटत असतो. पुन्हा कोणतं शरीर भेटणं उद्या अंती ते न करा होणे गाढव कुत्रा गाढवाचं कुत्र्याचं कोणतं बी शरीर या ठिकाणी भेटू शकतं. आणि मग असं त्या ठिकाणी बंधन फार वाईट आहे. म्हणून दुःख काढण्याची काहीपेक्षा बंधन काढावं. म्हणून सर्वांना घाई झाली की दारिद्र्य काढायचे. कारण दारिद्र्य काढावं म्हणून सगळे या ठिकाणी काय करायला लागले, उद्योग करायला लागले. उद्योगम पुरुष लक्षणम. सगळे उद्योगात मग्न आहेत. कारण दारिद्र्य राहू नये. सर्व त्या ठिकाणी रोग निवृत्त करण्यासाठी मग त्या ठिकाणी पैसा खर्च करायला लागले आणि रोग निवृत्त व्हावा अशी त्या ठिकाणी अपेक्षानं दवाखान्यात चालले, दवापाणी घ्यायला लागले. म्हणून रोग निवृत्त व्हावा अशी घाई आहे. पुन्हा दारिद्र्य जावा अशी घाई आहे. पण अज्ञान जाण्यासाठी कोण प्रयत्न करतो? म्हणून तो एक साधकच असतो की त्याला संतांच्या संगतीत जाऊन त्याला ते अज्ञान टोचत असतं. म्हणून अज्ञान टोचलं पाहिजे. सर्वात वाईट काय अज्ञान आहे. तुकाराम महाराज सुद्धा सांगते करिया तुम्ही असताना उदय होणी प्रकाश थोडी आशा पास करी गावात हृदय तिमी. म्हणजे अज्ञानाचा नाश. देवाला विनंती करते तेव्हा भजन करून देवाला काय मागते की आमचं टाबर टोबर गुगर सुखी ठेव, आम्हाला एकाचे 21 होऊ दे, 5चे 25 होऊ दे, असं नाही मागत. तर ते म्हणते तिमी राहता नाश कर, अज्ञान नष्ट कर. आणि जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत दुःख शिल्लक आहे, दुःख आहे तोपर्यंत या ठिकाणी मला मी सुखरूप असून सुद्धा माझा आनंद मला भोगता येत नाही. म्हणून मी पारतंत्र्यात आहे, देवा मला सोडव. म्हणून असं भजन करून तरी देवाला हीच मागणी करते. आणि विचारानं सुद्धा या ठिकाणी मी या सर्वांचा साक्षी आहे. किंवा मला हे सर्व करायला लागलं असं विचारानं सुद्धा हे ध्यानात घ्यायचं असतं. आणि म्हणून या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. कारण ज्यानं आपलं
त्या ठिकाणी अज्ञान काढलं तर त्यासारखा भाग्यवान नाही. आणि म्हणून जीवनामध्ये कृतार्थता काय आहे? तर अज्ञान नष्ट होणं. कारण मी बदलतो स्पष्ट ज्ञान होणं. जसा मी आहे तसा लक्षात घेणं. आता जे काही मला मी ध्यानात घेतलंय, तर शरीराला धरून बोलायला लागलो किंवा माझं जे म्हणायला लागलो, तर शरीरासंबंधानं जे आहे ते माझं म्हणायला लागलो. म्हणून हे आणि म्हणून त्याच्यातलं काही कमी अधिक झालं तर मग मला दुःख होतं. आणि या कमी अधिक होणाऱ्या वस्तू आहेतच. हे मी माझेपण जे काही मला मी म्हणायला लागलो आणि शरीरासंबंधी माझं म्हणायला लागलो, तर याच्यामध्ये कमी अधिक होणारच. कारण उपजेते नाशी नाशिले पुनरपि दिसे कथिता यंत्रदैसे परिभ्रमेगा. उत्पन्न होणारं नाच पावतं बदलतं याच्या ठिकाणी विकार आहे. जे आहे ते असती वर्धते. हे सर्व काही जन्मणं मरणं, उत्पन्न होणं, वाढणं, राहणं हे सर्व विकार याच्यामध्ये आहेत. आणि मग याच्यामध्ये कमी अधिक होणारच. मग कमी अधिक झालं की मग त्या ठिकाणी दुःख होतं. कारण मग दुःख काहून व्हायला लागलं? ह्या खोट्याचा संबंध त्या ठिकाणी ठेवला. खोट्यालाच मी माझं म्हणायला लागला, म्हणून दुःख व्हायला लागलं. आणि खोट्याला मी माझं का म्हणायला लागला या संग संबंध का ठेवला? तर अज्ञान तसंच ठेवलं. कारण अज्ञान मला मी कोण आहे कळालं नाही. मी आत्मा आहे मी आणि तो आत्मा ब्रह्मरूप आहे. असं जर कळालं असतं, तर मग अज्ञान या ठिकाणी कुठे आहे? आता मी ब्रह्मरूप आहे किंवा मी आत्मस्वरूप आहे, मी याच्याहून वेगळा आहे, जाणणारा आहे, असं कळाल्यावर अज्ञान कुठं राहिलं आता? आणि म्हणून अज्ञानच नाही. म्हणून अशा प्रकारचं हे अज्ञान आपल्याला घालवायचं. आणि म्हणून त्यानं सांगितलं होतं की अज्ञानाच्या ह्या शक्त्या आहेत की काय आवरण, विक्षेप. आणि म्हणून ते काय करतं, तर विक्षेप म्हणजे साक्षात बंध सांगितला होता. आपण पाहिलं की मागं आभासाच्या अवस्था 7 अवस्था सांगताना, तर त्यानं सांगितलं होतं की अज्ञानाच्या ह्या 2 शक्त्या आहेत, आवरण आणि विक्षेप. आता आवरण काय करतं? अज्ञान म्हणजे काहीच नाही कळणं. मला माझं ज्ञान नसणं हे काहीच या ठिकाणी अशा प्रकारचं अज्ञान म्हणजे काय? न कळणं असं सांगितलं. आणि आवरण सांगताना झाकणं सांगितलं होतं. काय करतं आत्मस्वरूपाला स्वरूपाविषयी ज्ञान नाही होणं आणि आवरण काय करतं झाकीत असतं. जसं आपण आताच पाहिलं की जसं पाण्यावरचं शेवाळ असतं, तर ते पाण्यावरच राहतं, पाण्यालाच झाकीतं. तसं हे आवरण अशा प्रकारचं मला माझं स्पष्ट ज्ञान होऊ देत नाही. विक्षेप म्हणजे काय? ह्या स्थूल, सूक्ष्म ह्या सर्व वस्तू या ठिकाणी याच्यामध्ये या सत्य वाटणं आणि याच्यामुळे होणारे अनंत प्रकारचे दुःख, अहंकार आणि हे सर्व काही ह्या वस्तू पासून होणारे अनंत दुःख यालाच काय म्हणायचं? विक्षेप म्हणायचं. आणि म्हणून या ठिकाणी हा संसार दुःखमय आहे आणि याच्यातून निवृत्ती करणं हा शहाणपणा आहे. म्हणून हा निवृत्ती मार्ग संतांना आपल्याला सांगितला. म्हणून हे निवृत्ती आहे. काय? दुःख कोणाला आवडत नाही. पण आता दुःख आवडत नाही, पण दुःखी शरीराला मी म्हणणं आवडायला लागलं. आता दुःख आवडत नाही, पण दुःखी शरीराला मी म्हणणं आवडायला लागलं. आता दुःखी कारण शरीरामध्ये सगळे रोग आहेत. शरीरामध्ये सगळे दुःख आहेत. शरीर रोगाचे भांडार हे संतांनी सांगितलं. आणि आपल्याला सुद्धा ध्यानात घेता येतं की सगळे रोग उत्पन्न व्हायला लागले शरीरामध्ये. आणि म्हणून रोगाचं भांडार सांगितलं. आणि सगळी घाण कुठे? शरीरामध्ये. कारण हे सगळी जगाच्या पाठीवर नरड्या इतकी घाण कोणतीच वस्तू नाही. कारण सगळ्या घाणीतली घाण नरदेहामध्ये तयार होती. म्हणून या नवद्वारे देईन की भगवंताने सुद्धा सांगितलं की 9 प्रकारचे द्वार आहेत शरीराला आणि त्या नवद्वारातून अखंड घाण या ठिकाणी वाहते. म्हणून शरीर हे कसं आहे? दुर्गंधीची धार नाही अपवित्र शरीराविषयी. शरीरासारखी अपवित्र वस्तू जगाच्या पाठीवर कोणतीच नाही. कारण जिची उत्पत्ती विटाळापासून झाली. 9 महिने आईचा विटाळ थांबला आणि त्याच्यातून हे काय झालं? शरीर विटाळाचे आळे, आळ्याला विटाळ आहे. आणि अशा प्रकारचे या ठिकाणी याला मी जाणणार आहे. आणि म्हणून पुन्हा सांगते की शरीर उत्तम चांगलं आहे. आणि म्हणून का चांगलं आहे? तर याच्यामध्ये आपल्याला मी कोण आहे असं कळतं.
मला मी कोण आहे असं लक्षात येतं, म्हणून शरीर चांगलं आहे. परंतु जर का याला मी माझं म्हणायला लागलो, याचा जर नाद धरला तर यासारखं वाईट बी काही नाही. आणि म्हणून हे अज्ञान जे काही आपण बघू लागलो हे या ठिकाणी गेलं पाहिजे. याचे दोन शक्ती आहेत, आवरण आणि विक्षेप. तर म्हणून हे आभासाच्या अवस्था सांगताना पाठीमाग आपण बघितलं की ह्या 7 अवस्था की बंध हेतू आणि विक्षेप साक्षात बंध आहे. विक्षेपामुळे साक्षात दुःख होतं. आणि म्हणून ह्या दुसऱ्या 2 ज्ञान साधन सांगितल्या, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान आणि मोक्ष हेतू सांगितल्या की स्वप्नात आणि आनंद बाबतीत. म्हणून या ठिकाणी आता पुढे ज्या शिष्याच्या शंका आहेत त्या शंकेचं निवारण करण्यात या ठिकाणी निवारण करायला लागले आणि परत त्या ठिकाणी शिष्य शंका करतो आणि त्याचं उत्तर या ठिकाणी श्री गुरु देतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला बघायचं की अंतःकरण वृत्ती आणि विषय यांचे एकदेशी तत्व म्हणजे ऐक्य होणं हेच प्रत्यक्ष ज्ञानाचे कारण आहे, म्हणजे अपरोक्ष ज्ञान. आता अंतःकरण वृत्ती आणि विषय. आता अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय, तर अंतःकरण वृत्ती आणि विषय यांचं एकदेशी तत्व होणं म्हणजे ऐक्य होणं, याला त्यानं या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, तर अपरोक्ष ज्ञान म्हणलेलं आहे. आता कसं म्हणलं, तर आता नेत्र इंद्रियानं रूपज्ञानाचे प्रत्यक्ष रीती सांगितली. आता नेत्रानं डोळ्यानं आपण रूप पाहतो. आता रूप पाहिलं की मग रूपाचं ज्ञान प्रत्यक्ष होतं आपल्याला. म्हणून हे जसं आपण म्हणतो की मी पाहिलं, कानानं मी शब्द ऐकला, डोळ्यानं मी रूप पाहिलं, हे जसं या ठिकाणी आपण लक्षात घेतो. आणि जसं या पाचही विषयाचं असंच आहे, त्याचं आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान झालं कारण मी पाहिलं डोळ्यानं. म्हणून हे जसं त्या ठिकाणी आणि अंतःकरण वृत्ती बाहेर न जाता आतच ती घटादी विषयाकार होते, त्यावेळी त्या घटाच्या विषयाचे त्या परोक्ष ज्ञान म्हणावे. हा घट आहे त्या परोक्ष ज्ञान. आणि म्हणून घटाच्या आकाराची अंतःकरण वृत्ती बाहेर नाही जाता आतच होते. अंतःकरण वृत्ती बाहेर नाही गेली, आतच घटाच्या विषयाकार होत ना, त्यावेळी घटाचं परोक्ष ज्ञान झालं. पण हा घट आहे असं प्रत्यक्ष ज्ञान झालं, त्याला काय म्हणायचं, अपरोक्ष ज्ञान किंवा प्रत्यक्ष ज्ञान. आणि घट आहे म्हणलं नसतं हे परोक्ष ज्ञान, आणि हा घट आहे म्हणलं की हे प्रत्यक्ष ज्ञान म्हणा किंवा अपरोक्ष ज्ञान म्हणा. म्हणून ही ज्ञानाची रीती या ठिकाणी आपण बघितली. आता स्मृती ज्ञान आणि परोक्ष किंवा प्रमाण. स्मृती ज्ञान परोक्ष किंवा प्रमाण आहे. आता प्रमाण म्हणजे काय यथार्थ. आता स्मृती ज्ञान म्हणजे काय, तर आठवण. आता पहा, आता शिष्यानं काय प्रश्न केलेला आहे, तर स्मृती ज्ञानामध्ये वृत्तीशी विषयाचा साक्षात संबंध नसून पूर्वकालच्या विषयाचा संबंध असतो, तेव्हा स्मृती ज्ञान परोक्ष म्हणावे काय. आता स्मृती ज्ञान म्हणजे आपल्याला मागचं आठवलं, गेल्या वर्षी आम्ही पंढरपूरला गेलो होतो, आमच्या सोबत कोण कोण होते. आता ते आहे का, गेल्या वर्षी आम्ही पंढरपूरला गेलो होतो, गेल्या वर्षी या ठिकाणी आम्ही आम्हाला देवाच्या दर्शनाला 10 तास लागले. मग आता हे आठवण झाली की नाही, म्हणून ते स्मृती झाली. म्हणून ते स्मृती ज्ञानात विषयाचा साक्षात संबंध नाही. कारण आता साक्षात संबंध कुठे, कारण मागचं आठवण करून आपण सांगायला लागलो ना, मग ते आठवणी सांगायला लागलो, साक्षात नाही ना. मग आता पूर्व काळच्या विषयात संबंध आहे, कारण पूर्वी आपण गेलो होतो म्हणून ते या ठिकाणी त्या आठवणी आपण सांगायला लागलो. आता ते ज्ञान परोक्ष आहे का, असं शिष्य विचारतो. स्मृती ज्ञान परोक्ष आहे का. आता गुरु सांगते स्मृती ज्ञान परोक्ष बी नाही अपरोक्ष बी नाही, म्हणजे प्रमा सुद्धा नाही, म्हणजे यथार्थ सुद्धा नाही. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान आणि ते यथार्थ सुद्धा नाही. म्हणून अशा प्रकारचे स्मृती ज्ञान फक्त पूर्वज्ञानाच्या संस्कारापासून होते. मग काल आम्ही जी भाजी खाल्ली होती तिची आता आठवण आहे, आता भाजी आहे का ती समोर नाही, म्हणून तिची काय आठवण आहे.
म्हणून त्या ठिकाणी ती परोक्षही नाही आणि अपरोक्ष नाही, ती संस्कारापासून झालेली आहे. म्हणून त्या बाजूला त्या आठवणीला परोक्ष ज्ञान म्हणायचं का परोक्ष म्हणायचं नाही, तर ती संस्काराची आहे, तिची आठवण आहे आता मनामध्ये दिसते. म्हणून कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न नाही. आता प्रमाण या ठिकाणी आपला विषय आता प्रमाणापर्यंत आला. आता या ठिकाणी प्रमाण सांगणार आहे. आता किती प्रमाण आहेत, तर 6 प्रमाण आहे. म्हणून ते 6 प्रमाण म्हणून वृत्ती प्रभाकर ग्रंथामध्ये याचं विश्लेषण खूप आलेलं आहे. वृत्ती प्रभाकर नावाचा ग्रंथ त्याच्यामध्ये ह्या 6 प्रमाणावर जास्त त्या ठिकाणी बोललेलं आहे. तर ते 6 प्रमाण या ठिकाणी आपल्याला कळून घ्यायचे. म्हणून आता या ठिकाणी सांगायला लागले की प्रत्यक्ष असले तरी मूर्ती ज्ञान प्रमाण आहे. आता स्मृती ज्ञान प्रत्यक्ष आहे. आता कळायला मला की आम्ही गेल्या वर्षी पंढरपूरला गेलो किंवा आता कळायला की काल आम्ही कोणती भाजी खाल्ली होती. तरी पण त्या ठिकाणी ते कसं आहे, प्रत्यक्ष असलं तरी स्मृती ज्ञान प्रमाण आहे. प्रमाण आहे म्हणजे यथार्थ नाही. आणि अनुमानादी प्रमाणापासून उत्पन्न होणारे परोक्ष ज्ञान प्रमाणजन्य आहे. आता परोक्ष ज्ञान उत्पन्न होतं अनुमानानं. अनुमानानं ज्ञान होतं त्याला काय म्हणायचं, परोक्ष ज्ञान. आणि जसं त्या ठिकाणी अनुमान लावला, तिकडं अग्नी पेटला. मग आता अग्नी तर पाहिलं नाही पण धूर निघायला लागला. मग आपण काय लावला अनुमान, की तिकडं काहीतरी पेटलेलं आहे. कारण धूर त्याच्याशिवाय निघतच नाही. म्हणून हे काय झालं, अनुमानानं त्या ठिकाणी आपण अग्नी त्या ठिकाणी मानला. अग्नी काय प्रत्यक्ष दिसला नाही, पण धुरामुळं आपण कल्पना केली किंवा आपण मानलं की इथं अग्नीशिवाय धूर निघणारच नाही. म्हणून ते त्या ठिकाणी अग्नीचं काय ज्ञान झालं, ते परोक्ष ज्ञान झालं. आणि हे ज्ञान कसं आहे, अनुमानानं प्रमाणात झालं म्हणजे कसं आहे, प्रमाणजन्य आहे. कारण प्रमाण आहेत आता इथं 6. आता 6 प्रमाण सांगितले. ह्या 6 प्रमाणानं ज्ञान होते. की ज्ञान व्हायला कोणती प्रमाण लागली, 6 प्रमाण लागले. आता ते 6 प्रमाण या ठिकाणी म्हणून प्रमा आहे का स्मृती आणि परोक्ष ज्ञानात फरक आहे. आता स्मृती आणि परोक्ष ज्ञानातला फरक त्या ठिकाणी सांगितला. कारण स्मृती म्हणजे आठवणीतलं ज्ञान आणि परोक्ष ज्ञान म्हणजे आता इथं अनुमानानं झालेलं ज्ञान. तर अनुमानानं कोणतं ज्ञान झालं, तर अनुमानानं काय ज्ञान होतं की धूर निघायला लागला म्हणून अग्नी त्या ठिकाणी आहे. अग्नी नाही दिसून आपण अग्नीबद्दल अंदाज काढला. अंदाज काढणं म्हणजे अनुमान. म्हणून की इथं अग्नी असलाच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय धूर निघत नाही. म्हणून अशा प्रकारचे या ठिकाणी प्रमाणानं जे ज्ञान होतं ना, तर ते परोक्ष ज्ञान. आणि संस्कारापासून होतं ना, ते संस्कार म्हणजे काय, स्मृती ज्ञान म्हणजे पूर्वीची आठवणी, आपण ज्याला स्मृती म्हणतो. म्हणून आता या ठिकाणी प्रमाणाचा विचार आणि उपयोग सांगायला लागले. आता इथं प्रमाणाचा विचार आणि त्याचा उपयोग सांगणार आहे. तर प्रमाण किती आहेत, कोणते आहेत, अशी मला कळा, अशी मला इच्छा आहे. आता शिष्याला इच्छा निर्माण झाली की मला सुद्धा त्या प्रमाण कसे आहेत अशी मला सांगा, किती आहेत सांगा, अशी शिष्याची इच्छा बघून आता गुरु या प्रमाण या शब्दाचा अर्थ सांगतात. कारण प्रमाण म्हणजे काय, तर प्रमाणापासून उत्पन्न झालेले ज्ञान आहे. प्रेमेचे जे करण ते प्रमाण. म्हणून करण म्हणून प्रमेयचं कारण प्रमाणापासून झालेलं आहे ना, म्हणून त्याला काय म्हणायचं, प्रमाणापासून झालेलं ज्ञान आहे म्हणून त्याला प्रमा म्हणायचं. आता या ठिकाणी 6 अशा प्रकारचे प्रमाण सांगितले आहेत. तर 6 प्रमाणामध्ये प्रथम प्रत्यक्ष प्रमाण. आणि ते कसे जसे आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते 6 प्रमाण आहेत. कारण या प्रमाणापासून ज्ञान होतं, त्याला प्रमाण ज्ञान अशा प्रकारचं म्हटलं गेलं. आणि म्हणून आता या ठिकाणी प्रथम प्रत्यक्ष ज्ञान, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण,
अर्थापत्ती प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण म्हणून हे 6 प्रमाण सांगितले. आणि कोणते कोणते? तर प्रत्यक्ष प्रमाण. आता प्रत्यक्ष प्रमाण, एक दुसरं अनुमान प्रमाण, तिसरं शब्द प्रमाण, चौथं उपमान, पाचवं अर्थापत्ती आणि 6वं अनुपलब्धी प्रमाण. म्हणून विषय लक्षात घेण्यासारखा आहे. आणि आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करून सांगायला लागले की प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय. आता प्रथम जे काही प्रत्यक्ष प्रमाण या ठिकाणी यांनी सांगितलं होतं, आता ते प्रत्यक्ष प्रमाण कशाला म्हणायचं, आता प्रत्यक्ष प्रमाण सांगायला लागले. आणि ते प्रत्यक्ष प्रमाण आहे कोणाचं, म्हणून प्रत्यक्ष प्रमाण कोणाचं आहे, तर डोळ्याने दिसन त्यालाच खरं मानणारे असे देहात्मवादी, की देहालाच आत्मा मानणारे. देहाला आत्मा कोण मानणारे? जे देहाला आत्मा म्हणते त्याला चार वाक म्हणायचं. आता चार वाक शब्दाचा अर्थ काय? ते चारही भूतच मानतात, त्याला चार वाक म्हणते शास्त्रामध्ये. की पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा इतकेच मानते, ते आकाशाला मानितच नाहीत ते. म्हणून त्याला काय म्हणायचं? चार वाक. म्हणून हे या ठिकाणी चार वाक. चार वाक म्हणजे ते आत्मवादी, देह आत्मा आहे असं ज्यांना वाटतं त्याला देहात्मवादी म्हणायचं. आणि म्हणून ते चार वाक. म्हणून या ठिकाणी चार वाकाचं पहिलं प्रत्यक्ष प्रमाण. कारण डोळ्याने दिसलं का तेवढंच खरं आहे म्हणते ते, बाकी नाही. जे नाही पाहिलं तर ते कशाचं खरं आहे. म्हणून ते असं त्यांचं प्रमाण आहे. ते प्रत्यक्ष प्रमाणाला मानणारे लोक आणि ते आत्मवादी लोक आहेत. दिसन तेवढंच खरं आहे अशा प्रकारचे मानणारे ते आत्मवादी असते, ते चार वाक आहे. आणि म्हणून त्यांचं प्रमाण सांगितलं. आता बाकीचे ते मानतच नाहीत, बाकीचं खरं मानतच नाहीत ते. म्हणून जे आपण पाहिलं का तेवढंच खरं आहे, तेच खरं आहे. डोळ्यांनी पाहणं, कानानं ऐकणं यालाच लौकिकात प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. कानानं ऐकलं का तेच खरं आहे, किंवा डोळ्यानं पाहिलं का तेच खरं आहे. कारण आपल्या इंद्रियाला जे कळलं तेवढंच खरं आहे मानतात ना, तर ते प्रत्यक्ष प्रमाणवादी आहेत. आणि ते चार वाक लोक आहेत. म्हणून या ठिकाणी जे दिसन तेच खरं, बाकी सगळं खोटं असा त्यांचा सिद्धांत आहे. म्हणून हे प्रत्यक्ष प्रमाण त्यांचं. आणि मग त्यांचा सिद्धांत म्हणजे सिद्धांत काय, की जे दिसन ते खरं, जे नाही दिसलं ते समज खोटं. आणि असं हे चार वाकाचं प्रत्यक्ष प्रमाण सांगितलं. आणि ते चार वाक कसे आहेत, तर ते आत्मवादी आहेत. ते आत्मवादी म्हणजे देहालाच आत्मा मानणारे आहे. आता एक दुसरं सांगायला लागले, अनुमान प्रमाण. आता अनुमान प्रमाण कसं आहे, ते कोणाचं आहे ते पण सांगायला लागले. आता कणात कणात व सुगत मयानुयायी हे दुसरे अनुमान प्रमाण मानतात. कणात आणि सुगत मतानुयायी हे या ठिकाणी हे कोणतं प्रमाण मानतात, तर अनुमान प्रमाण. म्हणून हे शास्त्रकार, हे ऋषी ज्यांचे पण या ठिकाणी नावं दिलेत, तर ते कणाद आणि सुगत मतानुयायी हे अशा प्रकारचे जे काही लोक आहेत ना, ते अनुमान नावाचं प्रमाण मानतात. तर अनुमान नावाचं प्रमाण कशाला म्हणायचं? ते म्हणतात प्रत्यक्ष प्रमाणाने व्यवहार हे चालत नाही पहा. ते म्हणते प्रत्यक्ष प्रमाणानं कसं धकन, मग ते अनुमान प्रमाण मानणारे. जसं आपण ख्यात्याविषयी जसं पाहिलं की एकूण एकाला पटलं नाही, मग त्यानं ते म्हणले तो तसं कसं आहे, ते म्हणले तसं नाहीत, मग कसं आहे, मग त्याने तेच सांगितलं. पुढच्यानं त्याला बाधित केलं आणि सगळ्याला त्या ठिकाणी अनिर्वचनीय ख्यातीमध्ये सगळेच गुंडाळले गेले. तर इथं सुद्धा या ठिकाणी प्रत्यक्ष प्रमाण वाल्याला अनुमान प्रमाण कावाला काय म्हणतो, प्रत्यक्ष प्रमाणाने व्यवहार चालत नाही म्हणलं. ते म्हणतो पहा, तृप्ती होण्याकरता भोजनामध्ये प्रवृत्त जो पुरुष, त्याला आताचे भोजन तृप्तीचे कारण असल्याचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. आता जो त्या ठिकाणी भोजन करायला लागला त्याला आताच ज्ञान कुठे प्रत्यक्ष आहे, कारण आता तर त्या ठिकाणी तो जेवलेला नाही ना. पण पूर्वी भोजन करून माझं पोट भरलं होतं आणि
म्हणून आता भोजन केल्यावर माझं पोट भरणारच आहे, असा अनुमान काढलं तर नाही त्यानं. मग हे अनुमानवाले म्हणते की प्रत्यक्ष प्रमाणानं भागत नाही, त्या अनुमान प्रमाण लागत. आता एखादा माणूस जेवायला बसला तर त्याचं तृप्ती होईपर्यंत त्या ठिकाणी तो भोजनाला प्रवृत्त होतो, परंतु त्याला भोजनाला तृप्ती होती. तर हे त्या ठिकाणी काय अनुमान काढत, पहिल्याने मी जेवलो होतो आणि जेवण करून मी तृप्त झालो होतो, म्हणून आता सुद्धा जेवण केल्यावर माझी तृप्ती होणार आहे, असं त्या ठिकाणी अंदाज काढला का नाही त्यानं, अनुमान काढलं का नाही. म्हणून अनुमान प्रमाण चालत म्हणले. अनुमान करूनच तो माणूस ते जेवणामध्ये भोजनामध्ये प्रवृत्त झाला का नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी अनुमान प्रमाण मानलं पाहिजे म्हणते ते. म्हणून अशा प्रकारचे कणालाचं आणि सुगम मतानं यायचं हे दुसरं अनुमान प्रमाण. म्हणून ते म्हणते प्रत्यक्ष प्रमाणानं भागत नाही, अनुमान लागत. कारण भोजन करायला माणूस बसला तर त्यानं त्या ठिकाणी तृप्ती झालेली नाही, परंतु त्याला माहिती आहे की मी पूर्वी भोजन केलं आणि माझी तृप्ती झाली होती, म्हणून तेव्हा झाली म्हणल्यावर आज सुद्धा होणारच आहे असं म्हणून त्या ठिकाणी तो भोजनाला प्रवृत्त झाला. म्हणून हे अनुमान प्रमाण मानणारे. दुसरं, आता तिसरं प्रमाण कोणतं आहे तर शब्द प्रमाण. आणि हे सगळ्या प्रमाणामध्ये महत्वाचं प्रमाण आहे. म्हणून साधू संतांना सुद्धा शब्दावर खूपच बोलले बा. शब्द हा बहुसार उपकाराची राशी, म्हणून चालविला मागे येतील त्याची. शब्द उपकाराची राशी म्हणून पुन्हा आम्हा घरी धन शब्दाची तर रत्ने, शब्दाची तर यत्ने पूजा करू. शब्द म्हणजे जीवाचे जीवन, शब्द वाटू धन धन. तुका म्हणे पहा शब्दाचे हा देव, शब्देची गौरव पूजा करू. कारण शब्दाला अशा प्रकारचं महत्व दिलं की शब्द खूप महत्वाचे आहे. आम्हाला धनच आहे म्हणले काय, शब्द इतकं मोठं धन आहे आमच्याकडे, शब्दरूपी धन आहे. म्हणून आमच्या घरी काय धन आहे, पण कोणतं आहे, शब्द आहे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगते की शब्दसार तत्वज्ञा, विचारकेची प्रज्ञा, येथ क्षत्राने क्षत्रज्ञा पाडू जाय. म्हणून शब्द सार, म्हणून शब्द महत्वाचा आहे. म्हणून हे कारण शब्दानं ज्ञान होतं. आणि म्हणून शब्द स्वतः मरतो. अमृतानुभवात खूप त्या ठिकाणी शब्द खंडनामध्ये विषय आलेला आहे की शब्द स्वतः मरून त्या ठिकाणी असा उपकारी आहे तर तो स्वतः मरतो. आणि म्हणून वेद जाणून गेला पुढे मौनावाला, आणि ब्रह्मज्ञान करून देतो. हे शब्दाचे उपकार आहेत. म्हणून शब्दानं परोक्ष ज्ञान होतं, परंतु शब्द ज्या ठिकाणी नेती म्हणून जिथं थांबला तर तेच त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान, तेच ब्रह्म आहे. कारण तिथं तो पोचू शकत नाही. म्हणून शब्दानं त्या ठिकाणी काय केलं तर असं नाही सांगितलं निषेध मुखानं. म्हणून वेदानं काय केलं, निषेध मुखानं वर्णन केलं. तसं आहे नाही सांगितलं, पण असं नाही सांगितलं ना. म्हणून शब्दाचं खूप महत्व आहे. म्हणून सगळ्या प्रमाणामध्ये शब्द प्रमाण श्रेष्ठ आहे. म्हणून साधू संतांना आपल्याला जे काही ग्रंथ केले तर ते शब्दांनाच आपल्यापर्यंत ज्ञान आलं, किंवा हे ग्रंथ म्हणजे काय शब्दच आहे. म्हणून महाराज सांगत असते की आपल्या सप्ताहामध्ये आपण शब्दाची पूजा करतो, म्हणजे ग्रंथाची पूजा करतो. म्हणून सप्ताहामध्ये ग्रंथ मानले जाते आणि ग्रंथाची पूजा होत असते. कारण आपण शब्दाला मानणारे आहेत, ते संतांचे शब्द आहेत आणि संतांच्या शब्दाला मानणारे आपण आहेत. म्हणून शब्द महत्वाचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे तिसरं प्रमाण असणार तर शब्द नावाचं प्रमाण आहे. आणि ते शब्द प्रमाण सांख्य शास्त्रकर्ते कपिल तिसरे शब्द प्रमाण मानतात. आता कपिल या ठिकाणी कपिलानं सांख्य नावाचं शास्त्र केलं. म्हणून सांख्य शास्त्र काय करतात की निवाडा करणार, आत्मा काय अनात्मा काय, खरं काय खोटं काय, असं त्या ठिकाणी
निवाडा करणारा जे काही सांख्य म्हणून 6 शास्त्रापैकी जे सांख्य शास्त्र आहे की पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, पतंजली म्हणजे योगशास्त्र, सांख्यशास्त्र, अशा प्रकारचे या ठिकाणी न्यायशास्त्र, वैशेषिक म्हणून हे त्या ठिकाणी अशा प्रकारचं शास्त्र त्या ठिकाणी सांगायला लागले की म्हणून हे सांख्यशास्त्र काय करतं, याची तर ते कोण आहे, कपिल महामुनी म्हणून ते तिसरं प्रमाण मानतात. कारण ज्या देशांतराला पुत्र झाल्याचे वर्तमान कोणी प्रामाणिकाने सांगितले तर त्यास पुत्र झाल्याचा निश्चय होतो. आता देशांतराला पुत्र झाला, तिथून त्या ठिकाणी शब्द प्रमाणानं त्याला त्या ठिकाणी शब्दानं सांगितलं तर त्याला तिथं ज्ञान होतं का नाही. आता पुत्र झालं पाहिलं नाही आम्ही, खूप देशांतराला झालेला आहे. किंवा पहिल्या काळामध्ये त्या ठिकाणी कोणतरी यायचं निरोप घेऊन आणि सांगायचं बाबा तुम्हाला मुलगा झाला, तर मग यांना कळायचं पण प्रत्यक्ष पाहायला का नाही. पण आता तर व्यवस्था झाली तिकडून लगेच फोनवर बोलल्या जातं की लगेच याला त्या ठिकाणी इकडं माहीत होतं. म्हणून हे कशानं झालं ते म्हणजे शब्दानं झालं. म्हणून देशांतरात पुत्र झाल्याचे वर्तमान कोणी प्रामाणिकाने सांगितले तर त्या पुत्र झाल्याचा निश्चय होतो. आता निश्चय झाला का नाही, आता यानं प्रत्यक्ष पाहायला का नाही, परंतु शब्दानं सांगितल्यामुळं त्याला निश्चय झाला की पुत्र झाला का. म्हणून हे प्रत्यक्ष प्रमाणाने किंवा अनुमानाने होणं शक्य नाही. आता हे शब्दाशिवाय होणं शक्य आहे का, अनुमानानं होणं शक्य आहे का, नाही. म्हणजे शब्दाशिवाय शक्य नाही म्हणून शब्द प्रमाण श्रेष्ठ आहे. कारण आप्तवाक्यानं हे तिसरं प्रमाण केवळ आप्तवाक्यानेच होतो ना. म्हणून अनुमानानं जमलं तर नाही जमलं आणि प्रत्यक्षानं कुठं जमलं नाही ते शब्दानं झालं ना कामे. म्हणून हे शब्द प्रमाण महत्वाचं आहे असं हे कपिलाचं आहे. आणि हे अशा प्रकारचे तिसरं प्रमाण मानतात आणि ते शब्द प्रमाणाला मानणारे म्हणून या ठिकाणी सुद्धा सांगितलं की ती आप्तवाक्यानं काय झालं की तिकडं मुलगा झालेला, पण तो त्यानं त्या ठिकाणी सांगितल्यामुळं यानं नाही पाहून सुद्धा किंवा अनुमान नाही लावता सुद्धा या ठिकाणी शब्दानं त्याचं काय झालं, ज्ञान झालं. म्हणून असं या ठिकाणी हे तिसरं प्रमाण मानणारे आहेत. म्हणून आपण या ठिकाणी 3 प्रमाण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. आता राहिलेला विषय आपण उद्या पाहू. आणि आता पाठायदान होईल. आता विश्वात्मके हीने वागयज्ञ तो चावे, तो सो निमज द्यावे पसाय दानही. जी खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो तेला हो प्राणिदात. वर्षोत सकळ मंगळे, विश्वर निष्ठांचे मांदे आळी. अनवर्त भूमंडळी भेटतो तया होता, चला कल्पतरो जे आरो. चैतना चिंतामणीचे गावो, बोल गिरजे अर्णव. चंद्रमे जे आलांछन, मार्तंड जे ताटोहीन. ते सर्व सदा